नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात दक्षिण भारताची अतिशय प्रसिद्ध असलेली रेसिपी अप्पम। यालाच आपण कढाई डोसा सुद्धा म्हणू शकतो, कारण हे अप्पम आपण कढईमध्ये बनवणार आहे। तर नॉर्मली हे अप्पम बनवण्यासाठी ईस्ट किंवा बेकिंग सोड्याचा वापर केला जातो, पण आज आपण ईस्ट, बेकिंग सोडा किंवा इनो सुद्धा न वापरता हे डोसे बनवणार आहे। याचं बॅटर बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळेच ईस्ट, बेकिंग सोडा न वापरता सुद्धा हे डोसे अगदी परफेक्ट जाळीदार बनणार आहेत। शिवाय हे अप्पम लोखंडी किंवा नॉनस्टिकच्या कढईमध्ये कसे बनवायचे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर त्यासाठी 1 वाटी इडली राईस एका भांड्यामध्ये काढून घेतलं। इडली राईस नसेल तर रेशनचे तांदूळ सुद्धा वापरू शकता, किंवा ज्या तांदळाचा भात शिजल्यानंतर घुगऱ्यासारखा बनतो, जास्त चिकट बनत नाही, तो वापरू शकता। तर हे पहा, 1 ते 2 वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घातलं। यामध्येच 1 छोटा चमचा मेथीचे दाणे सुद्धा घेतले। आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे। थंडीचे दिवस असल्यामुळे थोडंसं जास्त वेळ याला भिजवून घ्यायचे। इतर वेळी जर बनवणार असाल तर फक्त 4 तास भिजवले तरी सुद्धा चालेल। तर हे पहा, 7 तास हे तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत। तांदूळ अगदी परफेक्ट भिजलेले आहेत। यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदळाचं जे भिजलेलं पाणी आहे ते हे वाटून घेताना वापरायचं नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे तांदूळ काढून घेतले। हे अप्पम थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवतात। यामध्ये थोडासा नारळाचा चव सुद्धा वापरला जातो। तर हे पहा, इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने पाव वाटी नारळाचा चव घेतलेला आहे। सोप्या पद्धतीने नारळाचं कवच काढून त्याचा चव कसा काढायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर त्याच पद्धतीने हा चव मी बनवून घेतलेला आहे। तर हे पहा, 1 वाटी तांदळासाठी पाव वाटी नारळाचा चव यामध्ये घेतला। थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं। तर हे पहा, या पद्धतीचं अगदी स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं। हे पहा, अगदी बारीक असं हे बॅटर बनलेलं आहे। आता मागे सांगितल्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने फर्मेंट करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी 1 कुकर घेतलेला आहे। यामध्ये हे सगळं बॅटर काढून घेतलं। आता थंडीचे दिवस चालू आहेत, कशाचंही बॅटर जर फर्मेंट करायचं असेल तर ते फर्मेंट होण्यासाठी खूप वेळ लागतो। त्यामुळे विशेष करून थंडीमध्ये जर कुकरमध्ये कोणतंही बॅटर फर्मेंट करायला ठेवलं तर ते अगदी कमी वेळेमध्ये अगदी परफेक्ट फर्मेंट होतं, जास्त वेळ लागत नाही। इतर वेळी जर हे फर्मेंट करायला ठेवणार असाल तर पातेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। आता हातानेच हे बॅटर थोडंसं फेटून घ्यायचं, त्यामुळे हाताची सुद्धा थोडीशी याला उष्णता मिळते। हे पहा, आपण इडलीसाठी जे बॅटर बनवतो ते थोडंसं घट्ट असतं, याचं बॅटर आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण ईस्ट, बेकिंग सोडा किंवा इनोचा सुद्धा वापर करणार नाही। तर अप्पमला मस्त जाळी सुटण्यासाठी ही प्रोसेस करायची। तर त्यासाठी एका जाड तळाच्या कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे हे बॅटर घेतलं। आता यामध्ये पाऊण ते 1 पेला पाणी घेतलं। पाणी थोडंसं जास्त घ्यायचं, कारण हे तांदळाचं पीठ आहे म्हटल्यानंतर लगेच शिजल्यानंतर खूप घट्टसर होतं। आता ही कढई गॅस बर्नरवरती ठेवली। लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत हे आपल्याला शिजवून घ्यायचंय। लहान बाळांसाठी जसं आपण तांदळाचं किंवा डाळीचं पीठ शिजवून घेतो त्याच कन्सिस्टन्सीचं हे आपल्याला बनवून घ्यायचंय। तर हे पहा, जवळजवळ 7 ते 8 मिनिटे हे मी मंद आचेवरच शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, हे अजिबात घट्ट झालेलं नाही आणि तरी सुद्धा हे बॅटर अगदी परफेक्ट शिजलेलं आहे। आता लगेचच हे गरमच असताना कुकरमधल्या बॅटरमध्ये काढून घेतलं। सगळ्या बॅटरमध्ये हे व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे याची जी उष्णता आहे ती सगळ्या बॅटरमध्ये सगळीकडे व्यवस्थित पसरते। आता हे पहा, हे बॅटर हलकंसं आता गरम आहे। लगेचच याला झाकण लावून रात्रभर आपण याला फर्मेंट करून घ्यायचंय। तुम्ही पाहिलंच असेल, कुकरच्या झाकणाची शिट्टी किंवा रबर मी काढलेला नाही। आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे शक्यतो हा कुकर एखाद्या गरमीच्या ठिकाणी ठेवा, किंवा हवं तर हा कुकर एखाद्या ब्लँकेटमध्ये सुद्धा गुंडाळून ठेवू शकता। यामुळे काय होणार आहे, कितीही थंडी असली तरी आतलं बॅटर थोडंसं गरम राहणार आहे आणि त्याच उष्णतेमुळे बॅटर फर्मेंट व्हायला वेळ लागणार नाही। यासोबत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे सुद्धा कुकरला लावून घेतलेले। आता हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या दरम्यान या कुकरचं झाकण मी काढून घेतलं। हे पहा, अप्पम बनवण्यासाठी जसं बॅटर फर्मेंट व्हायला हवं तसंच झालेलं आहे। हे पहा, मस्त हे फ्लफी झालेलं आहे। 1 ते 2 वेळा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात, सगळं छान मिक्स करून घेऊया आणि त्यासोबतच 1 चमचा पिठी साखर सुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे। यामुळे हे चवीला सुद्धा खूप छान लागतं। डोशासाठी जे आपण बॅटर बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं हे पातळ असतं, त्यामुळे आणखी थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा, अगदी अशीच पाहिजे। आता सुरुवातीला लोखंडी कढईमध्ये आपण हे अप्पम कसे बनवायचे ते पाहूयात।
तर त्यासाठी कढई चांगली गरम करून घेतली, ब्रशच्या साह्याने सगळीकडे तेल लावून घेतलं. तेल जास्त यामध्ये ठेवायचं नाही, त्यामुळे टिश्यूने हलक्या हाताने पुसून घेतलं. आता 1 ते 1.5 पळी हे बॅटर यामध्ये घेतलं. गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे पहा अशा पद्धतीने कढई आपल्याला फक्त गोल गोल फिरवत राहायचंय. या बॅटरचा एक लेयर आपल्याला करून घ्यायचंय. हे पहा पद्धत अतिशय सोपी आहे. जर हँडलवाली जर कढई असेल तर हे खूप सोपं पडतं. हे पहा लोखंडी कढईमध्ये आपण हा डोसा बनवत आहे. नॉनस्टिक कढईमध्ये डोसा कसा बनवायचा हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहे. तर हे पहा कढईमध्ये याचा एक लेयर बनवून घेतलेला आहे, डोसा बनवून घेतलेला आहे. आता झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त 5 मिनिट याला वाफ द्यायची. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं. पुन्हा यावरती झाकण ठेवून हलकासा रंग बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिटे हे असंच ठेवायचं. 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला जाळी मस्त सुटलेली आहे. आणि हे पहा कढईला हे बॅटर अजिबात चिकटलेलं नाही. सुरुवातीला याच्या सगळ्या साईड व्यवस्थित सेपरेट करून घ्यायच्या आणि त्यानंतर कढईच्या तळामधून हा डोसा अलगद उचलून घ्यायचा. हे पहा अगदी कढईचाच ह्याला शेप आलेला आहे. मस्त जाळीदार अप्पम बनून तयार झालेला आहे. हे पहा याला जाळी सुटण्यासाठी आपण इतर कोणत्याही गोष्टी वापरलेल्या नाहीत आणि तरी सुद्धा अगदी परफेक्ट हे अप्पम बनून तयार झालेलं आहे. कारण याचं बॅटरच आपण अगदी परफेक्ट फर्मेंट करून घेतलेलं आहे. याचा आकार तुम्ही पाहू शकता अगदी कढईसारखाच आलेला आहे. एकच गोष्ट महत्त्वाची आहे, बॅटर कढईमध्ये टाकण्यापूर्वी कढई व्यवस्थित गरम असायला हवी. त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम मंद ठेवायची. आता हेच अप्पम आपण नॉनस्टिकच्या कढईमध्ये कसं बनवायचं ते पाहूयात. तर त्यासाठी ही छोटीशी कढई मी घेतलेली आहे. व्यवस्थित तेल लावून घेतलं, टिश्यूने पुसून घेतलं. 1 पळी बॅटर यामध्ये घेतलं आणि हे पहा अशाच पद्धतीने गोल गोल ही कढई फिरवत राहायचं. तुम्हाला हा जितका पातळ डोसा हवा आहे तितकं याला तुम्ही फिरवून याच्या लेयर करून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता हे बॅटर कढईमध्ये फिरवून घेतानाच याला जाळी सुटायला सुरुवात होते. तर इथे मी नॉनस्टिकची छोटी कढई वापरलेली आहे. तुमच्याकडे जर मोठी कढई असेल तर ती सुद्धा वापरू शकता. शक्यतो एकतर त्याला दोन्ही साईडनी हँडल पकडायला असावीत किंवा एकच हँडल असला तरी सुद्धा चालतं. लगेचच यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ देऊया. 5 मिनिटे वाफ दिल्यामुळे वरची बाजू सुद्धा व्यवस्थित शिजली जाते. त्यानंतर झाकण काढून थोडंसं कडेने तेल सोडायचं. तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता. पुन्हा झाकण लावून हलकासा रंग बदलेपर्यंत याला असंच ठेवायचं. तर हे पहा नॉनस्टिक कढईमध्ये सुद्धा हे बॅटर कढईला अजिबात चिकटत नाही. तर तुम्ही पाहू शकता नॉनस्टिक कढईमध्ये सुद्धा हे अप्पम अगदी परफेक्ट बनलेलं आहे. आणि हे सुद्धा अप्पम मस्त जाळीदार बनलेलं आहे. आकार सुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे. कढईच्या तळाचा जसा आकार असेल ना तसाच या डोशाला आकार येतो. त्यामुळे जर खोलगट कढई असेल तर खोलगट डोसा तयार होईल. कढईचा तळ थोडासा पसरट असेल तर त्याप्रमाणे त्याचा आकार येईल. तर हे पहा मस्त जाळीदार अप्पम बनून तयार झालेला आहे. थंड झाल्यानंतर सुद्धा याचा आकार आहे तसाच राहतोय. या अप्पमचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या ज्या बाजू आहेत त्या डोशासारख्या क्रिस्पी बनतात आणि जो मधला भाग आहे तो अगदी आंबोळीसारखा मऊ बनतो. लोखंडी कढई नसेल तर या पद्धतीची नॉनस्टिकची कढई सुद्धा वापरू शकता. ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जर बनवणार असाल तर कढई एकदम जाड तळाची असावी. कढई जर जाड असेल तर अगदी व्यवस्थित ती सुरुवातीला गरम करून घ्यायची. कढई चांगली गरम झाल्यानंतर व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, टिश्यूने पुसून घ्यायचं. 1 ते 2 बॅटर कढईमध्ये हे बॅटर घेऊन पुन्हा गोल गोल फिरवत हा डोसा करून घ्यायचा. आता महत्त्वाचं म्हणजे ॲल्युमिनियमच्या कढईचं कोटिंग जर व्यवस्थित असेल तरच डोसा व्यवस्थित हा तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कोणत्याही कढईमध्ये हा डोसा अगदी परफेक्ट बनलेला आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल ईस्ट, बेकिंग सोडा किंवा इनोचा सुद्धा वापर न करता थोडंसं वेगळ्या पद्धतीने कुकरमध्ये हे बॅटर आपण फर्मेंट केलं आणि त्यामुळे आपले हे अप्पम सुद्धा मस्त जाळीदार आणि क्रिस्पी बनलेले आहेत. बरं हे अप्पम बनवायची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे आणि एकदा जर हे डोसे करायला घेतले तर अगदी पटापट सगळे तयार होतात. आणि हो हे कढई फिरवत फिरवत डोसे करायला सुद्धा खूप छान वाटतं. तर एकदा ही सोपी मस्त चविष्ट रेसिपी नक्की करून पहा. आणि जर या बॅटरचे तुम्हाला अशा पद्धतीचे कढईमध्ये डोसे बनवायचे नसतील तर तव्यामध्ये सुद्धा या बॅटरची आंबोळी बनवू शकता. तव्याला सुद्धा हे बॅटर अजिबात चिकटत नाही. थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं होतं, मी तव्यामध्ये सुद्धा याची आंबोळी करून पाहिली. आंबोळ्या सुद्धा मऊ आणि जाळीदार बनलेल्या होत्या. जर तुम्हाला डोशासारखं थोडंसं क्रिस्पी पण हवं आहे, आंबोळीसारखं मऊ पण हवं आहे तर हे डोसे ट्राय करा. बरं यामध्ये आपण नारळाचा चव वापरलेला आहे, थोडीशी पिठी साखर सुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे फर्मेंट करून घेतल्यामुळे जो थोडासा असा आंबटपणा असतो तो सुद्धा बॅलन्स होतो आणि त्यामुळे हे अप्पम चवीला सुद्धा जबरदस्त लागतात. तर हे पहा कोणत्याही कढईमध्ये जर हे अप्पम बनवले तरी सुद्धा मस्त जाळीदार बनतात.
या अप्पम सोबत बटाट्याची भाजी सुद्धा मी बनवलेली आहे आणि ओल्या नारळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे. गरमागरम हे अप्पम असेच खाल्ले तरी सुद्धा चवीला छानच लागतात. तर रेसिपी एकदा नक्की बनवून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.